नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यात सध्या कॅप्टन फाईलचं प्रकरण तुफान गाजतंय. अगदी महाराष्ट्राच्या मंत्र्यांपासून ते दिल्लीतल्या मंत्र्यांपर्यंत गृहमंत्री अमित शहा यांचं देखील या प्रकरणाशी सध्या नाव जोडलं जातंय आणि हा जो भोंदूबाबा आहे या प्रकरणामधला त्याचं नाव अशोक खरात आपल्या सर्वांनाच माहित असेल. या अशोक खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं. हा भोंदूबाबा होता, भुरट्या होता आणि हा जादूटोणे असतील किंवा तंत्रमंत्र या विद्येशी हा अवगत होता. या विद्येचा ह्याने खूप चुकीचा वापर केला आणि समाजामध्ये खूप चुकीच्या गोष्टी या माणसानं पसरवल्या. अनेक लोक ह्याच्या आहारी जात होती. अ, हे जे सगळं घडत होतं हे अंधश्रद्धेमुळे घडत होतं. आज या सगळ्या मुद्द्यांवरती विशेषतः अशोक खरात या भोंदूबाबावर आपल्या सोबत चर्चा करणार आहेत अन्नीसचे राज्य संघटक आणि हरिभाऊ पाठोडे. सर, आपला नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये. नमस्कार. सर, आता जो राज्यात मुद्दा सध्या गाजतोय तो म्हणजे अशोक खरात या भोंदूबाबाचा. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघताय? भोंदू बाबा अशोक खरात हम्म, संपूर्ण देशभर तो भोंदू बाबा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. हम्म, आणि त्याच्याकडे जाणारी जी काही भक्तगण आहेत, ज्यांना हम्म, आम्ही अंधभक्त म्हणतोय, ही हम्म, राजकारणी आहे, काही अधिकारी आहेत, काही हम्म, उच्च विद्या विभूषित सुद्धा आहेत. आणि ज्यांचे आपण कोट्याधीश म्हणू अशी लोक त्याच्याकडे जाणारी आहेत. हम्म, पण ही का जातात? ही शिकलेली आहेत, यांना कळतं सर्व काही, यांना विज्ञान सुद्धा माहित आहे आणि वैज्ञानिक साधनांचा सर्व वापर सुद्धा करत आहेत. अडचण फक्त एक आहे, आपण विज्ञान शिकतो, विज्ञान शिकवतो आणि वैज्ञानिक साधनांचा वापर सुद्धा करतो, पण हम्म. वैज्ञानिक दृष्टी अंगीकारत नाही. मुख्य बरोबर. कारण आहे हम्म, वैज्ञानिक दृष्टी. हम्म, आता मग तरी पण ही वैज्ञानिक दृष्टी काय येत नाही आपल्यामध्ये? या अशोक खरात सारखे भोंदू बाबांच्या आहारी का जातो आपण? हम्म, याचं महत्वाचं कारण आहे, आपल्या भारतीय परंपरेमध्ये कुठलाही माणूस देव होऊ शकतो असं म्हटलं जातं. हम्म, आणि हम्म, देव होत असताना किंवा देवाचा अवतार होत असताना त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त करावी लागते. तो सिद्धी प्राप्त करतो आणि त्याला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे आणि हम्म, याचा वापर करून या सामान्य जनतेला तर तो भुलथापा देऊन बळी पाडतोच. पण हम्म, हे उच्च विद्या विभूषित लोक, श्रीमंत लोक, कोट्याधीश लोक सुद्धा यांच्या आहारी जातात. कारण त्यांना सुद्धा असं वाटतं की या बाबामुळे आपल्याला काहीतरी लाभ होईल किंवा मग आपलं जे भविष्य आहे ते भविष्य एक स्थिर होईल, चांगलं हम्म, होईल आणि हम्म, आपल्याला जे वाटतंय ते आपल्याला मिळेल असं हम्म. लोकांना वाटतंय, म्हणून यांच्या आहारी जातात. तर हा अशोक खरात हा जो भोंदू बाबा होता याच्याकडे जाणारा जो वर्ग होता आपल्याला वाटेल की सामान्य लोक जात होती, ज्यांचे रोज काहीतरी प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहे, ते सोडवण्यासाठी ते या बाबांकडे जायचे. मात्र तसं नव्हतं. तर या बाबांकडे अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे अब्जाधीश लोक जायची, अगदी मोठे मोठे मंत्री जायचे, उच्च शिक्षित बिझनेसमॅन, प्रशासकीय अधिकारी, महिला सुद्धा या बाबाकडे जायच्या. म्हणजे सुशिक्षित लोकांचा सगळी वर्दळ त्या बाबाच्या भोवती होती आणि त्याला या प्रकरणात वाचवणारे सुद्धा म्हणजे एक छत्रछाया देण्याचं काम पण याच लोकांकडून केलं जाते, असं असे भरपूर आता आरोप व्हायला लागलेत. म्हणजे या कशा पद्धतीनं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की कशा पद्धतीने हे जे भोंदू बाबा आहेत हे अशा शिकलेल्या लोकांना पण अडकवतात आणि ही लोक त्यांना बळी पडतात. या बाबांची जी काही कार्याची पद्धत होती, ही हम्म, कार्याची पद्धतच त्या पद्धत होती. स्वतः एक तो मर्चंट नेव्हीमध्ये कुठल्या तरी हम्म, पदावर होता, स्वतःला तो कॅप्टन म्हणवत होता. म्हणजे हम्म, एक थोडंसं त्याने आपल्या स्वतःमध्ये एक स्टेटस निर्माण केलं होतं. आणि हम्म, हे सर्व करत असताना कुठली तरी एक ट्रस्ट स्थापन केली आणि हम्म, कुठल्या तरी देवाच्या नावावर ती ट्रस्ट हम्म, स्थापन करून काही लोकांना निमंत्रित करायचा, तो बोलवायचा वगैरे वगैरे. आणि हे हम्म, करत असताना स्वतःमध्ये काहीतरी एक अशी अलौकिक शक्ती आहे याचा हम्म, भास निर्माण करायचा. ते हम्म, निर्माण करत असताना आधी
आजूबाजूचे जे जवळचे, या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा पहिल्या बडी आहेत त्याच्या, म्हणजे त्यांना ट्रस्टवर त्यांनी घेतलं. ट्रस्टवर घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की आता तुम्ही म्हणजे माझ्याकडे संपूर्ण ही अलौकिक शक्ती अशी आहे आणि हम्म. याने मी तुम्हाला लाभ मिळवून देईन. आणि त्यावेळेस काय झालं, वास्तविक त्या राजकारणात होत्या, एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष होत्या, आणि हे करताना राजकारणामध्ये जे काही त्यांचं असेल ते फलित म्हणून त्यांना एक महिला आयोगाच्या अध्यक्ष 24ला त्या झाल्या. पण हम्म. बाबानं असं सांगितलं की या भोंदू बाबांनी हे सांगितलं की माझ्यामुळे हे झालं. हम्म. त्यामुळे हम्म. त्यांचा विश्वास इतका बसला की या बाबामुळे म्हणजे अशोक खरातमुळे आपल्याला जे काही राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं. मग ही वार्ता जेव्हा चहूबाजूनं पसरते तेव्हा असं प्रत्येकाला वाटतंय अरे आपल्याही जीवनामध्ये आणखी काही असं नवं हम्म. मिळावं, यासाठी आपण त्या बाबाची भेट घेतली पाहिजे. आणि हा बाबा मग ती आकडेवारी करून हे करून वास्तविक त्याला कुठलंही असं तो जो काही म्हणतोय की मला कॉस्मॉलॉजीचं किंवा अंकगणिताचं ज्ञान अंकशास्त्र नव्हतं, येतं, ज्योतिष अंकशास्त्र विद्या. येतं वगैरे वगैरे, हे सर्व हम्म. थोतांड आहे. त्याला काही हम्म. येत नव्हतं. काय होतं हम्म. ही आकड्यांची जुळवाजुळव आहे. मला सुद्धा तुम्ही तुमची जन्मतारीख सांगितली ना, मी सुद्धा माझ्या अंकशास्त्राचा हम्म. किंवा अंकगणिताचं ते सर्व हे करून तुम्हाला पाहिजे ते मी सांगू शकतोय. हम्म. म्हणजे तुमचा सुद्धा विश्वास बसेल की यांना तर मी ओळखत नव्हते, पण माझ्या हम्म. तारखांची जुळवाजुळव करून हम्म. भविष्यामध्ये मला काय मिळणार आहे हे ते सांगतात. हम्म. याच हम्म. पद्धतीनं त्यांनी जुळवाजुळव करून हे करायचं त्यांनी सुरू केलं. आणि आपल्याला माहित आहे की कसं होतं, आपण काहीही जरी केलं नाही तरी पण एका ध्येयापोटी सतत आपण जे काही काम करतो त्यासाठी कार्यरत असतोय, आणि आपल्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण कुठं हम्म. जा हम्म. अथवा नका जाऊ, हम्म. त्याचाच फायदा हे घेतात. हे सांगतात तुम्ही माझ्याकडे आले म्हणून तुम्हाला हे मिळालं. आमच्या ट्रस्टच्या तुम्ही सदस्य झाल्यात आणि आमच्या संपूर्ण ती गुरुपूजा केली, पाद्यपूजा केली, अमुक केली, माझ्या डोक्यावर छत्री घेतली म्हणून तुझ्या डोक्यावर छत मिळालं, या पद्धतीची ती जुळवाजुळव सांगतात. पण त्यांना हम्म. यातलं काही नॉलेज नसते, हा माझा हम्म. दावा आहे. आणि जर हम्म. असतं तर त्यांनी, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांना आव्हान देतोय, त्यांनी चर्चेला यावं, आपलं अंकशास्त्राचं किंवा अंकगणिताचं ज्ञान सांगावं, आम्ही जे काही प्रश्न करू त्याची उत्तरं द्यावं. पण हे कुठलेही बाबा ही आमच्या हम्म. समोर यायला तयार होत नाही. त्यांना माहीत हम्म. असतं, त्यांचं अज्ञान त्यांना माहीत असतं. फक्त जी जनता थोडक्यात यांच्या श्रद्धांचा फायदा ते घेतात, हम्म. भावभावनांचा एक फायदा घेतात. भावभावनांचाच आणि एक सायकोलॉजी सुद्धा असते की सायकोलॉजी मध्ये पण आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन किंवा सगळ्याच गोष्टी पाहिल्या तरी माणसाचा स्वभाव आपल्याला लक्षात येतो. नक्की नक्की. हे हे बऱ्यापैकी लक्षात येतो आणि त्याच्यावरून समोरचा आपल्या तो गोष्टी काढतो की तुला काही अडचण आहे का, मग आपण असं करू त्याच्यावर, आणि मग तो माणूस हळूहळू अडकत जातो. हे त्यालाही नक्की. सुरुवातीला कळत नाही की त्याच्या श्रद्धेचं रूपांतर कशा पद्धतीने अंधश्रद्धेत होते. हा, ते मला तेच सांगायचं होतं. हे हम्म. मी सांगत म्हणून नाही, आपल्या महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा आहे. बरोबर. राष्ट्रसंत हम्म. तुकडोजी महाराजांचं नाव आपण ऐकलं असेल. त्यांनी हम्म. ग्रामगीता नावाचा सुंदर ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये ते म्हणतात की लोकांच्या ओळखुनी भावा, अनेक दांभिक येती गावा, लुटती हम्म. जनासी साधू बोवा, मागे लागून हम्म. या. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की लोकांच्या ह्या भावा म्हणजे श्रद्धा, भावभावनांचा वापर करून अनेक लोक लुबाडतात. हे संतांनी सांगून ठेवलं आहे ना आपल्याला. आपण काय हम्म. करतोय, खरे संत सोडून देतोय आणि ह्या नकली संतांच्या असलं. मागे लागतोय, हम्म. भोंदूबाबांच्या मागे लागतोय. हम्म. त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण अ, अ, आपलं काय म्हणतोय, आपल्या संपूर्ण मनोस्वभावाचा फायदा ते घेतात. एवढंच असतं. त्यात मग श्रीमंत असो गरीब असो, आणि जास्तीत जास्त त्यांना पैसा कमवायचा असल्यामुळे हम्म. ते ग्राहक सुद्धा असे शोधतात जे हम्म. श्रीमंत असतील त्यांच्याच कडे जातात. ते हम्म. गरिबांकडे काय हम्म. भेटणार आहे त्यांना. बरोबर, बरोबर. सर हा जो भोंदू बाबा होता, अशोक खरात नावाचा, हा काय करायचा, हा म्हणजे अगदी 50-60 रुपयाचे कडे तो लाखो रुपयांना विकायचा. त्याच्यानंतर ते वेगवेगळे खडे म्हणजे तुमचं नशीब पालटून टाकतील किंवा तुमच्यावर देवाचा कोप होईल तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर. अगदी स्वतःचं मनमूत्र सुद्धा त्याने पाजलं असल्याच्या आता बातम्या समोर आल्या आहेत. किंवा स्त्रियांचं लैंगिक शोषण असेल किंवा बऱ्याच अशा त्याने ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या आता त्याच्या व्हिडिओ समोर येतात आहेत. म्हणजे हे किती भयानक आहे. किती भयानक आहे या सगळ्या फारच गोष्टी. फारच भयानक. यामध्ये काय असतं, यांची हम्म. मोडस ऑपरेंडी ही असते पहिल्यांदा
की भीती दाखवायची कुठल्याही याची. जर हं, तुम्ही जरी तुमच्या अगदी कुटुंबामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये जरी समाधानी असाल, तरी ही भीती दाखवतात. काय काय होईल सांगता येत नाही, जग असं चाललंय तसं चाललंय, मग हं, महागाई वाढलेली आहे, पैशाची जास्त गरज आहे. म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या मनात नसताना सुद्धा इच्छा निर्माण करतात आणि हं, भविष्याची भीती दाखवतात. मग हं, त्यावर मग आपण विचारतोय, काय आहे चाललंय ते, यावर काय उपाय? मग हे सांगतात, यावर एक ठाम उपाय माझ्याकडे आहे. कारण मी इतके वर्ष ही सिद्धी प्राप्त केलेली आहे. अनेक देशोदेशी मी फिरलेलो आहे. मला याचं ज्ञान आहे, त्याचं ज्ञान आहे. आणि याचा जर तुम्हाला जर याचा पाहिजे असेल, म्हणजे पुरावा पाहिजे असेल, तर ही लोक काय करतात, आपली काही जवळची अशी शिष्य सुद्धा तयार करतात. जसं याच्याकडे होतं, त्याला सुद्धा अटक केली. याच्या ऑफिस बॉय जो होता, ऑफिसमध्ये हं, चालवणारा, त्याला हे हं, सर्व माहित होतं की हा बोगस आहे. हं. शेवटी जेव्हा याने म्हणजे अशोक खराताने त्याला घरातले. पैसे देणं बंद केलं, हं, तेव्हा मग त्याला वाटलं की यांनी म्हणजे आता त्या 100 एफस्टीन फाईल म्हणतायत ना, यांनी हं, 100 व्हिडिओ तयार केले. आता मला एक सांगा, याला काय गरज होती? हा हा जर लिंग पिसाट होता, हा लैंगिक हं, शोषण करत होता, तर कोणी आपल्या लैंगिक शोषणाचा कुठं पुरावा ठेवतो का? याच्या ऑफिसला सीसीटीव्ही होतं आणि हं, ते सीसीटीव्ही ऑलरेडी एका पेनड्राईव्ह मध्ये तो ठेवायचा, आपल्या कॉम्प्युटरला ठेवायचा. हं, काय अर्थ हं, होता याचा? याचा अर्थ होता की जी महिला याच्या संपर्कात आली, जिचं यांनी लैंगिक शोषण केलं, तिला पुन्हा भीती दाखवायचा तो. बघ, हं, हे हं, तुझं संपूर्ण माझ्याकडे आहे, मला पैसे आणून दे. या पद्धतीने हं, उकळायचा ना तो. हं, म्हणून ही ही जी त्यांची पद्धत असते, एकदा त्यांच्या जाड्यात जर आपण गेलोय ना, हं, तर मग बाहेर सुद्धा आता ही जी तक्रारकर्ती महिला होती, हिने हिंमत केली. हिने हं, हिंमत करण्यापेक्षा तिचे जे काही भाऊजी होते, वाटतं त्यांनी जास्त हिंमत दिली. हं, की हं. वर्तमानपत्रामध्ये असं छापून आलं बरं या बाबाचं, म्हणजे तू सुद्धा त्याची भक्त आहे, अनेकदा आशीर्वाद घ्यायला ती जाते. मुलगी, त्या मुलीचं शिक्षण पण एम-एस-सी झालेलं हा, होतं. एमएससी इतकी झालेलं उच्च होतं. शिक्षित ती मुलगी होती. हा, लग्न प्रकरण जुळत नव्हतं आणि म्हणून ती त्या बाबाच्या आहारी गेली. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय हं, ना, की हं. ही उच्च शिक्षित होती म्हणून महाराष्ट्राला जास्त चिंता आहे. हे बरोबर. पुरोगामी महाराष्ट्र हं, आहे म्हणून महाराष्ट्राला जास्त चिंता आहे. ही जर हं, मुलगी एखादी आदिवासी भागातली असती, गडचिरोली, नंदुरबार किंवा पालघरची असती, तिकडल्या हं, आदिवासी पाड्यांमधली, तर कोणालाही काही वाटलं नसतं. ठीक आहे, अडाणी आहे, गेली. ही एमएससी करणारी मुलगी हं, अगदी नवरा मिळावा म्हणून, ते ठीक आहे, चांगला पती मिळावा कोणालाही वाटतं. हं, पण या बाबाच्या त्या अगदी दिलेल्या दगडामुळे आपल्याला पती मिळतो, हा जो समज तिच्या डोक्यात आला, हं, त्यामुळे ती बळी पडली, त्यामुळे तिचं हं, शोषण झालं. आणि हं, एकदा तिचं शोषण केलं यांनी, नंतर तो भीती दाखवत होता तिला. कारण तिच्याच एफ-आय-आर मध्ये आहे, सर्व तक्रारीत तिनं म्हटलेलं आहे की वारंवार तो भीती दाखवायचा. एवढंच नाही, दुसरी भीती त्या महिलेला अशी होती, म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा तो शोषण करायचा. तर हो, हा हो. सांगायचा, बघ, तुझे पती मरतील, तू जर असं केलं कोप नाही तर. होईल. हा हं, हा, असा कोप होईल या पद्धतीनं. एवढंच नाही, पोलीस स्टेशनला नेताना पोलिसनी जेव्हा आता त्याची चौकशी सुरू केली, तिथं सुद्धा तो पोलिसांना म्हणतोय, कोप होईल तुमच्यावर, बघा मला हं, हात लावू नका. हं, म्हणजे हं. अजूनही तो भीती देतोय, अजूनही तो त्याला धमक्या त्याला देतोय. त्याला आत्मविश्वास किती त्या बाबाला. कारण की हेच. बघा, हा. आता ज्या व्हिडिओ सध्या त्याच्या येतात आहेत, त्या ब्लर करून सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतात आहे त्या व्हिडिओ आणि रोज आता नवीन-नवीन व्हिडिओ येतात आहेत. मात्र हे व्हिडिओ तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे या व्हिडिओ त्याच्या ऑफिसमध्ये सगळ्या शूट होत होत्या. बाहेर दरवाजाच्या एवढी लोकं होती आणि तो आतमध्ये स्त्रियांसोबत ज्या गोष्टी करत होता, त्याला थोडीही भीती नव्हती, की आपण जे करतोय, ते उद्या कुणी बघितलं, दिसलं, आपण बंद दाराआड काय करतोय, कोणत्या गोष्टी करतोय. म्हणजे राजकीय छत्रछाया किंवा बाकी गोष्टी त्याला होत्या. त्याच्यामुळे त्याचं इतकं धाडस होत होतं का? किती निर्लज्जपणा हा. हा इतका निर्लज्जपणा, म्हणजे हा का पराकोटीला जातोय? बघा, तुम्ही सुद्धा बातम्यांमध्ये ऐकलं असेल किंवा आता ज्या हं, संपूर्ण बाहेर आलेत व्हिडिओ वगैरे, त्यामध्ये सुद्धा दिसतंय की हं. तत्कालीन मुख्यमंत्री कुठंतरी शिर्डीच्या दर्शनाला जातात. सर्वच जातात, त्यातली कोणाचीही नाही. कारण हो. आपण देवाधर्माला तसा विरोधही करत नाही. पण हं, अचानक आपल्या गाड्यांचा ताफा वळवून जेव्हा याच्या आश्रमात जातात हं, हं, मुख्यमंत्री,
त्यासोबत काही मंत्री सुद्धा असतात आणि याची जी काय पूजा करतात किंवा वगैरे जो याच्यापासून काय त्यांना लाभ होतोय वगैरे वगैरे, हे जेव्हा अगदी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तेव्हा हा प्रकाश जोतात आणखी जास्त आला, याचा हम्म व्यवसाय जास्त चालायला लागला. जर मुख्यमंत्री हम्म याचे भक्त असतील तर मग बाकीचे मंत्री का जाणार नाही? म्हणून हम्म त्या संपूर्ण मंत्रिमंडळातले 8 ते 9 मंत्र्यांची नावं येतात, त्या हम्म संपूर्ण त्याचे फोटोग्राफ्स त्यांच्या सोबत येतात. मग याची हिंमत का वाढणार नाही? याची हिंमत यासाठी वाढतंय की पुन्हा आणखी अशा लोकांना सुद्धा तो ब्लॅकमेल करतोय. हम्म रुपालीताईचं तेच झालं असावं ना. आता हम्म संपूर्ण गोष्टी बाहेर आलेल्या नाही म्हणून अगदी. त्या स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांना माहित होतं की महिलांना कशा पद्धतीनं त्यांचं शोषण केलं जातं आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना कसं यात आणलं जातं. त्यांना एवढं सगळं माहित असताना देखील त्या संस्थेच्या ट्रस्टी होत्या. आणि आता त्यांचं परवाचाच एक व्हिडिओ आहे. त्या म्हणतात की मी ह्या अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी या माझ्यासाठी विठोबा रुक्माईचा दर्जा त्यांनी दिलाय. म्हणजे काय हे सगळं? याला म्हणजे महिला यालाच आयोगाच्या अध्यक्ष असं म्हणतात ह्या गोष्टी. यालाच प्रख्यात आपल्या महाराष्ट्रात नावाजलेले पत्रकार होऊन गेले, हम्म, लेखक होऊन गेले, विचारवंत सुद्धा होते. ते हम्म, म्हणायचे बुवा तिथं बाया, वृक्ष तिथं छाया. म्हणजे वृक्षाला जशी छाया असते तिथं कुठल्याही या बुवा बाबांचा धंदा बायांशिवाय होत नाही. आणि हम्म, मग बायांना एकदा जाळ्यामध्ये ओढलं की त्यांना हे ब्लॅकमेल करतात. हम्म, हम्म, रुपालीताईचं तसं झालं असावं ना, हम्म, सांगता येत हम्म, नाही. जर एक ठीक आहे, आपला गुरु आहे किंवा गुरु म्हणून वगैरे गेले असतील, कारण ते म्हणतात की त्यांचं कुटुंब त्यांना गुरु मानत होतं, हम्म, त्यांच्यासोबत आधी गेले असतील. पण पुढं हम्म, नंतर नंतर त्यांच्याशी काय जो काही व्यवहार झाला असेल किंवा ज्या पद्धतीनं हा बाबा वागला असेल, त्यांनाही ब्लॅकमेल करू शकतात. म्हणून पहिली तक्रार जेव्हा त्या वर्तमानपत्रांनी केली, म्हणजे एक बातमी छापून हम्म. आणली खबरदार आणि ती पुढारीच्या. हम्म, हा, जेव्हा मग ती बातमी जेव्हा प्रसारित झाली, हम्म. तेव्हा काय करण्यात आलं? पहिला फोन रुपालीताई चाकणकरचाच गेला, धमकीवजा फोन गेला, त्यांच्या हो पीएचा सुद्धा गेला. हो आणि हो. एवढंच नाही, त्यांच्यावर तो दावा पाच सुद्धा त्यांनी कोटीचा ठोकला. पाच हा, कोटीचा मानहानीचा दावा त्यांनी ठोकला. दावा सुद्धा ठोकला. हम्म, हे कोणाच्या सांगण्यावरून केलं असावं हम्म, हम्म, रुपालीताईनं, सांगा? हम्म. म्हणजे याचा अर्थ हा जो बेजबाबदारपणा भोंदू होता. हा हम्म, भोंदू बाबा आहे, हा त्यांना हम्म. करायला लावत होता. हो. वास्तविक हम्म, त्यांना या प्रकरणात पडायची काही गरज नव्हती, त्यांच्याशी काही होत नसेल तर. हम्म, हम्म, कारण ह्या काही त्यांच्या कुटुंबाचा भाग सुद्धा नव्हत्या. हम्म, तरी हम्म, पण यांच्याकडून या गोष्टी सर्व करून घेतल्या जात होत्या. एवढंच नाही, आता हे सांगितलं जातं पुन्हा बातम्यांमध्ये ते आहे हा. की एक बीड जिल्ह्यातील माजी मंत्री, आता यांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांनी खूप धावपळ केली, त्यांना कशाला अटक करताय, चांगले हम्म, बाबा आहेत, हे आहेत. हम्म, एवढंच हम्म, नाही, मी एक माजी शिक्षण मंत्री आहेत, त्यांचे स्टेटमेंट ऐकलं. त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या मुलीच्या लग्ना वगैरे मध्ये गेले, असे काही फोटो आलेत. ते काय म्हणतात, हो त्यांच्याकडे एक मशीन आहे, त्यांना सर्व कळतं बरं त्या मशीनद्वारे. कसे शिक्षण मंत्री? कुठली मशीन? आणि त्यापेक्षा काय? अशिक्षित लोक बरी. अशिक्षित लोक बरी ना. तुम्ही हम्म, राज्याचा शिक्षण, संपूर्ण शिक्षणाचा कार्यभार तुम्ही सांभाळत होते आणि तुम्ही हम्म, म्हणताय त्याच्याकडे अशी मशीन आहे, ते संपूर्ण ओळखतंय त्या मशीनद्वारे. हे कुठलं नॉलेज आहे? हम्म, त्यामुळे ही तर सामान्य जनता आहे, सामान्य जनता भरीस पडणारच आहे. कारण हे नेते हे आदर्श असतात. काय हम्म. होतं, नुसते मुख्यमंत्री गेले नाही, कोण गेले? हम्म. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री सुद्धा गेले. मंत्री का बरोबर. गेले? कारण हम्म, मंत्र्यांना वाटतंय की मुख्यमंत्र्यांचे बाबा आहेत तर आपलेही बाबा असावेत, हम्म, उद्या यांच्या मार्फतीनं आपणही योग्य काम करू. एवढंच नाही, तुम्हाला गमतीदार सांगेन, आपल्या सामाजिक न्यायमंत्री त्यांचंही नाव आहे. आणि हे हम्म, सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत? तर हे आमचं जादूटोना विरोधी कायदा जो आहे ना, त्याची प्रचार प्रसार समिती आहे, ज्याचा महाराष्ट्राचा सदस्य मी सुद्धा आहे. हम्म. कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात. त्यांचं काम असं असते की हा जादूटोना विरोधी कायदा सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि त्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, अघोरी प्रथा आहेत, हम्म. त्या अघोरी प्रथा किंवा कोणी अलौकिक शक्तीच्या नावावर जर कोणाला भीती घालत असेल, पैसा कमवत असेल, यांना आळा बसणे, या समितीचे अध्यक्ष आहेत. ते जर हम्म. बाबाकडे जात असतील तर कायदा कोणाला लागू होईल सांगा बरं? हो. अडचण ही तर आहे त्याची.
सर अंनिसत्तेचे जे संस्थापक होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यांनी 1989 पासूनच हा जो अंधश्रद्धेच्या विरोधातला जो जादूटोणा कायदा आहे तो महाराष्ट्रात यावा यासाठी खूप प्रयत्न केले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी प्रयत्न केले आणि 2013 नंतर अखेर महाराष्ट्र पहिलंच असं राज्य आहे की जिथे जादूटोणा विरोधी कायदा आला. आता हा कायदा येऊन इतके वर्ष उलटून गेलेत, मात्र ज्या पद्धतीचं एक वातावरण असायला हवं होतं आपल्या समाजामध्ये, ते कुठेतरी होताना दिसत नाहीये. आणि अशा देखील चर्चा आहेत की अंनिसला ज्या पद्धतीनं काम करायला हवं होतं, पुढाकार घ्यायला हवा होता व्यापक स्वरूपाचा, तो कुठेतरी नाहीये. याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय झालं, कायदा झाला, पुरोगामी महाराष्ट्राचं संपूर्ण भारतामध्ये नाव झालं. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केलेत. हे सर्वांना माहीत आहे. आता कायदा जेव्हा झाला, तर कायद्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये हुंडाबळीचा कायदा आहे, पण हुंडाबळी थांबलेत का या प्रकारचा आहे. कारण हम्म. जोपर्यंत आपण जनमानसापर्यंत कायदा पोहोचवत नाही, म्हणजे त्याचा हम्म. प्रचार प्रसार करत नाही, तोपर्यंत हम्म. हा कायदा कागदावरच असतो. राहिलं हम्म. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आधी सारखंच काम करते, तेवढ्याच वेगानं काम करते. हम्म. अडचण हम्म. कशी झाली आता, म्हणजे प्रामुख्यानं 2014 नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आपल्याला वर्तमानपत्रामध्ये दिसत नाही, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये दिसणार नाही, ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिसणार नाही. काही जे युट्यूब चॅनल्स वगैरे आहे ते थोडस जे वैयक्तिकरित्या तयार करतील तिथं ते दिसेल. हम्म. त्याच्यामुळे जनमानसामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा प्रभाव दिसत नाही. आधी हम्म. कसं होतं, आधी जर आम्ही एका बाबाबुवाचा भंडाफोड केला ना, त्याच्या हम्म. सिरीजच्या सिरीज चालायच्या. आम्हाला हम्म. 4-4 कॉलमच्या बातम्या अगदी 6-7 दिवस सतत संपादक फोन करायचे, आणखी हम्म. सांगा, आणखी सांगा. हम्म. आणि हम्म. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये अशा गोष्टींच्या चर्चा व्हायच्या. आता त्या हम्म. चर्चाच थांबल्या. याचा अर्थ काम थांबलं असं होत नाही. काम हम्म. फक्त आता दिसत नाहीये एवढं आपण म्हणूया. मग मीडिया पुन्हा कव्हरेज करत नाहीये सगळ्या गोष्टी. नक्की नक्की. आणि दुसरं कसं झालंय, जादू टोना विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने केल्यानंतर, कारण आमची हम्म. मुख्य मागणी ती होती, अ, ही आता जास्त जबाबदारी शासनाची आली. आम्ही वारंवार, कारण आधी काय म्हणायचो, आधी आम्ही हिंमत करून एखाद्या बाबाबुवाच्या गुहेत जाऊन त्याचा संपूर्ण भंडाफोड करायचा. आणि तेव्हा मग पोलीस विचारायचे, मग तुम्ही असं केलं तसं केलं, याचा पुरावा काय, त्याचा पुरावा काय. आता अडचण अशी आहे की कायदाच त्यांच्या हातात आहे. महाराष्ट्र हम्म. शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दक्षता अधिकारी ठेवलेला आहे. आता ती हो, नेमणूक हो. केली किंवा नाही ती दुसरी बाब आहे. हम्म. त्यांनी काय करायचंय, म्हणजे इन्स्पेक्टर दर्जाचा, एक सिनियर इन्स्पेक्टर दर्जाचा हा दक्षता अधिकारी, त्यांनी काय करायचंय, त्यांच्या हम्म. भागामध्ये जर कोण बुवा बाबा असतील आणि हे हम्म. अलौकिक शक्तीचा दावा करत असतील, सामान्य जनतेला किंवा मग या श्रीमंत जनतेला जर ते लुबाडत असतील, तर त्यांनी स्वतःहून सुमोठं ऍक्शन घ्यायची आहे. हा कायदा हम्म. सांगतो. हम्म. याचा अर्थ प्रशासन आपलं काम करत नाही. आणि ते सर्व त्यामुळे कुठलं एक सामाजिक, आता हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे सामाजिक संघटन आहे, याला कोणी हम्म. देणगी देत नाही किंवा कुठलं हम्म. फंडिंग नाही आहे, नाही कुठल्या हम्म. पद्धतीचं फंडिंग. आम्ही आता आमचं संघटन 43 वर्ष आम्ही नागपुरात जे काम करतो, 1982 ला प्राध्यापक हम्म. श्याम मानव सरांनी इथं स्थापन केलं होतं ते. आणि हम्म. तेही देवाधर्माला विरोध न करता. देवाधर्माला विरोध न करता यासाठी की कारण भारतीय राज्यघटनेने उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, धर्म स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही कुठलाही धर्म मानू शकता, त्याची उपासना करू शकता, हो. पण कुठल्याही धर्माच्या आणि देवाच्या नावावर तुम्ही जनतेचं शोषण करू शकत नाही. त्यासाठी हम्म. म्हणून ही संघटना तयार झालेली आहे. म्हणून आम्ही हम्म. काय करतोय की देवाधर्माच्या नावावर जर कोण शोषण करत असेल, हा जसा पाखंडी बाबा होता, हा भोंदू बाबा, कुठले तरी महादेव मंदिर आहे त्याची ट्रस्ट बनवली आणि त्या नावावर स्वतःची दुकानदारी उभी केली आणि कोट्यावधी रुपयाची, कोण सांगतोय 250 कोटी आहे, कोणी म्हणतो 500 कोटी आहे. कुठं प्रचंड गेल्या, संपत्ती आहे, प्रचंड संपत्ती आहे याच्याकडे. प्रचंड हम्म. संपत्ती आहे. कुठं गेलं इन्कम टॅक्स, कुठं गेली हम्म. ईडी आता. हम्म. हम्म. एका सामान्याच्या घरावर ईडी जेव्हा जातंय, यांनी 500 कोटीची संपत्ती जमवली, ईडी कुठं आहे, इन्कम टॅक्स हम्म. कुठं आहे, ते दाखवावं ना.
हे न हम्म. दिसणार आहे का? कोणती तरी संपत्ती मोठी शक्ती सोबत असल्याशिवाय एवढं होऊ शकत नाही. तेच ना, म्हणून हम्म. ह्या संपूर्ण ला जर जबाबदार असेल तर हम्म. इथली ही जी मोठी शक्ती आहे हीच जबाबदार आहे. यांना हम्म. नेहमी वाटतंय की ही जनता अंधश्रद्धेत असावी, कुठल्या हम्म. तरी भोंदूबाबाच्या मागे असावी, म्हणजे आपली वोट बँक तयार होते. आपण या हम्म. भोंदूबाबाला सांगितलं तर याची भक्त हम्म. आपल्याला मतं देतील. हे हम्म. त्यामागचं राजकारण आहे. यांना हम्म. कोणालाही साक्षर करायचं नाहीये, कोणाच हम्म. मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा रुजवायचा नाही. हम्म. सर, कोण अघोरी कृत्य करत असेल किंवा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी करत असेल तर जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत त्याला अगदी 7 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा हा. दंड देखील भरावा लागू शकतो. एवढं सगळं असताना सुद्धा आज कुठेतरी म्हणजे लोक घाबरताना दिसत नाहीये. म्हणजे खुलेआम दाखवलं जाते की हे असं करा मग हे असं होईल, किंवा सोशल मीडियाचा मार्केटिंग म्हणून मोठा वापर करतात हे बाबा बुवा असतील. नक्की नक्की. आणि हे काय तुम्ही होतं, तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की हे सगळं थांबवण्यासाठी फक्त अण्णीचच नाही तर शासन आणि प्रशासन ह्या हा, दोघांनी पण तितक्याच ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. त्यांची आम्ही सोबत आहोत, त्यांची जबाबदारी यासाठी आहे. आम्ही कायदा करेपर्यंत मागे लागलोच ना, अजूनही हम्म. आमचं प्रबोधनाचं काम आहे. हम्म. मला एक सांगायचं आहे, आम्ही बऱ्याचदा आता आमच्या संपूर्ण बैठकांमध्ये सुद्धा आम्ही चर्चा करतोय. बरेच आम्हाला फोन येतात, दर हम्म. दिवशी 2 फोन येतात की आमच्याकडे कुठंतरी अंगात देवी येतोय, कुठला तरी बाबा आहे, हे आहे. आता आम्ही एक भूमिका घेतली. आमच्याकडे काही पोलीस नाही, आम्हाला कोणी गार्ड नाही, किंवा प्रशासनानं असं काही कुठलं आम्हाला आय कार्ड दिलेलं नाही जाऊन तुम्ही बाबाचा हम्म. वंडाफोड करा. आम्ही हे हम्म. सांगतोय की ही संतांची भूमी आहे, ही समाज सुधारकांची भूमी आहे. या ठिकाणी आगरकरांपासून तर सावरकर, स्वामी विवेकानंद यांचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांनी काम केलेलं आहे. हो हो. तसंच हम्म. संत ज्ञानेश्वरापासून तर अलीकडचे संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत नामदेव यांनी काम केलेलं आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना ज्या काही अनिष्ट चालीरीती दिसल्या त्याविषयीचं प्रबोधन केलंय. म्हणून आम्ही हम्म. सुद्धा काय म्हणतोय, आम्ही प्रबोधनाचं काम करतोय. आता हम्म. एखाद्याने जर सांगितलं की तो बाबा असं करतोय तसं करतो, आम्ही सरळ सांगतोय त्यांना की त्याची एक तक्रार तयार कर, पोलीस स्टेशनमध्ये दे. कारण तर काय तुम्ही होतं, तुम्ही मध्ये चॅलेंज पण लावलं होतं बागेश्वर अजूनही आहे, बाबा अजूनही सोबत. हो. आमच्याकडे. आम्ही हम्म. बागेश्वर बाबाला नागपूरमध्ये चॅलेंज दिला होता, 80 लाख रुपयाचा. आम्ही त्याला हे म्हटलं, तो पर्ची काढायचा बागेश्वर, मोठं नाव होतं, मीडियामध्ये सुद्धा गाजलं की हो. अगदी हा ते सेलिब्रिटींपासून ते क्रिकेटर सर्व जायचे. कितीतरी लोक त्याच्या पायाशी आहेत. हा, अगदी एवढंच नाही, आपल्या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री ते सुद्धा गेले होते, केंद्राचे मंत्री गेले होते इथं संपूर्ण. त्यानंतरच तर आम्ही सांगितलं की हम्म. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा असताना एक जो हम्म. बाबा अगदी भूतांचा दरबार भरवतो आणि लोकांचं भविष्य सांगतोय, मग असं करा ना. आम्ही एका केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं, साहेब असं करा ना, हात जोडून आम्ही विनंती करतोय की या बाबाला कुठल्या तरी पाकिस्तान नाही तर चायनाच्या सरहद्दीवर बसवा. याला आधीच कळतं ना, करोडो हम्म. रुपयाचा पगार आहे त्याला. हम्म. आम्ही थोडंच हम्म. म्हणतोय, द्या, हम्म. विरोध नाही बाबाला. जर त्याला भविष्य दिसत असेल तर पाकिस्तानचे घुसखोर तो सांगेल ना. बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी यंत्रणा लावायची गरज नाही ना, बाबाला विचारा ना कुठं कुठं आहेत, हम्म. तो नावं देईल तुम्हाला. जायचं आहे या बाबांचा या पद्धतीनं फायदा करून घ्या. पण हे हम्म. करत नाही, त्यांना माहित आहे की बाबा हा भोंदू बाबा आहे. पण हम्म. बाबाकडे हे का जातात, कारण त्यांचा जेव्हा दरबार भरतोय तेव्हा लाखो लोक एकत्रित येतात आणि त्या लाखो लोकांचं मतदान यांना पाहिजे असते, म्हणून हे जातात. हम्म. नाही तर यांना सुद्धा माहित असते की या बाबामध्ये काही हम्म. म्हणजे याला काही अर्थ नाही किंवा यामध्ये कुठलीही शक्ती नाही, हे त्यांना सुद्धा माहित असते. हम्म. पण भोळी बाबडी जनता याला जास्त फसते. आणि जे या पद्धतीनं आता हा ब्लॅकमेलचा प्रकार जो आहे तो बाबा करतात की त्या जाळ्यातून मग कोणी सुटत सुद्धा नाही. तर आपला महाराष्ट्र जो आहे तो शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. संतांची भूमी आपला महाराष्ट्र म्हणजे. मात्र आता जेव्हा अशोक खरात सारखी ही समाजाला लागलेली जी कीड आहे, ही कीड एकंदरीत हिचं मोठं एक काय बोलू शकतो आपण, हनी ट्रॅप असेल किंवा यांचे खूप लोक अशी पसरलेली आहेत कीड सारखी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर ह्या लोकांना नेमकं आता म्हणजे कशा पद्धतीनं आपण ह्या लोकांवरती आळा घालू शकतो आणि कसं ह्यांना समाजातून संपवू शकतो किंवा किडीला काढू शकतो बाहेर.
करता येईल, पण नाही करता येणार असं नाही. हम्म, मला वाटतं ह्या ज्या आता ज्यासाठी एक विशेष समिती नेमली, सातपुते मॅडम आहेत, मी त्यांना बरोबर. ओळखतो. SIT ची स्थापना सुद्धा हा, केली आहे. SITची स्थापना केली, त्याच्या ज्या प्रमुख आहेत हम्म, त्यांनी जर मनात आणलं, त्या काढणार आहेत, त्या सर्व फाईल्स काढणार आहेत आणि हम्म, त्यांच्यात तो टॅलेंट आहे. हे हम्म, झाल्यानंतर या अशा बाबा बुवांना प्रतिबंध घालण्यासाठी काय करता येईल. जसा आता एक कायदा त्यांनी धर्मांतर विरोधी कायदा काहीतरी एक हो पारित हो. झाला, हम्म, असा एक हम्म, नवा कायदा करा ना या बाबा बुवांना आळा बनवण्यासाठी. जर हम्म, जादूटोना विरोधी कायद्यामध्ये ते येत नसतील तरीही त्याचा फायदा घेऊन जर मोकळे राहत असतील तर तसं करा. एवढंच नाही, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या समोर एक फलक लावा ना, की हम्म, निदान अशा बुवा बाबांना बळी पाडू नका म्हणून. तेही हम्म, करत नाही शासन. हम्म, शासनाकडे करण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टीचा प्रचार प्रसार ही शासन करतंय ना. मोठ्या हम्म, मोठ्या जाहिराती आपल्या पानभर देतंय. अशा जाहिराती द्या ना. या बाबाबुवांच्या आहारी जाऊ नका. हम्म, कोणाहीकडे अलौकिक शक्ती नसते. आता मी हम्म, मी हे सांगत नाहीये, आता कायदा सांगतो. या हम्म, जगात भूत नसते. आता मी हम्म, आजपर्यंत सांगत होतो, आता कायदा सांगतं. म्हणजे हम्म, आजपर्यंत आम्हाला समाज मान्यता सुद्धा नव्हती, पण आता राजमान्यता आहे, कारण कायदा हा शासनाचा आहे. आणि हम्म, कायद्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर जर केलं ना, आजपासून जरी सुरुवात केली, आणि मी हम्म, जे म्हणतोय की त्या गावातला पोलीस पाटील असेल, गावातली शिक्षक असेल, गावामध्ये जी काही यंत्रणा असेल, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, या सर्वांना ट्रेनिंग द्या कायद्याचं. आम्ही तयार हम्म, आहोत ट्रेनिंग द्यायला. हम्म, आम्हाला हम्म, कुठलाही निधी नको किंवा पैसा नको, काहीच नको. आम्ही येतो, कारण हम्म, आम्ही त्यातले तज्ज्ञ आहोत. आम्ही त्याचाच अभ्यास करतोय, तेच मांडतोय. आम्ही हम्म, संतांचे दाखले देऊन आणि हम्म, संतांच्या भूमिकेतून त्यांना आम्ही सांगतोय. हे हम्म, सर्व जर सांगितलं, त्याचा जर लाभ यांनी घेतला ना, तर हम्म, निश्चितच मला असं वाटतं की हम्म, पुरोगामी महाराष्ट्र, आता पुरोगामी म्हणावं किंवा नाही, तुम्ही जसं शाहू फुले आंबेडकरांचं बरोबर. महाराष्ट्र, हम्म, तर हम्म, एवढंच ते फक्त राहिलं. आता काही नाही, जेव्हा संपूर्ण देश या महाराष्ट्राकडे पाहतोय, तेव्हा असेही लिंग पिसाड बाबा या ठिकाणी आहेत. आता हम्म, पुढल्या वर्षी तिथं कुंभमेळा आहे नाशिकलाच. हम्म, या बाबाची हम्म, उदाहरणं तर दिल्याच जातील ना त्या ठिकाणी. तिथं तर आणखी बाबा बुवांचा गोरखधंदा चालेल, कारण त्यांना हम्म, वाटेल की ये बाबा चलता है तो हम तो महान बाबा है, हम तो हम्म, हिमालय से आए, हमने बड़ी साधना की है. हम्म, म्हणजे महाराष्ट्र हा अंधश्रद्धांचा महाराष्ट्र होणार आहे, जर या हम्म, प्रकरणाच्या निमित्तानं जर आळा बसवला नाही, जादूटोना विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार केला नाही, तर हम्म, महाराष्ट्राला काही चांगलं भवितव्य नाही. फक्त नाव घेण्यापुरतं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हम्म. एवढंच म्हणतील, पण इकडे दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तो अंधारच अंधार या महाराष्ट्रात पसरणार आहे. तर खरं तर उदासीनता आहे म्हणजे ही सध्याची. मात्र तुम्ही आणि ज्या पद्धतीनं कार्य करताय ते खरंच कौतुकास्पद आहे. माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे सर, की मध्यंतरी खूप चर्चा रंगल्या होत्या. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर कुठेतरी अण्णीसचे कार्यकर्त्यांची जी चळवळ होती त्या तितक्या आक्रमकतेनं दिसली नाही, किंवा त्यांच्या हत्येनंतर एक थोडी मनात कार्यकर्त्यांमध्ये भीती देखील आली, की आपल्या सोबत पण कदाचित उद्या ह्या गोष्टी होऊ शकतात. नाही, हे तशी भीती काही कार्यकर्त्यांच्या मनात असेलही, प्रश्नच नाही. कारण हम्म, काय होतं, हे सर्व माहित होतं की हम्म, डॉक्टर दाभोळकरांचा खून कशामुळे झाला, सनातन्यांनी केला, आणि ते या पद्धतीचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करायचे म्हणून खून झाला, हे सर्वांना माहित आहे. नुसतंच आम्हालाही नाही, सर्व देशाला माहित आहे. हे असताना एक त्याच्या मागचा हा कार्यकर्ता थोडासा मनामध्ये त्याच्या जरी किंतु परंतु आला नाही, तरी हम्म, कुटुंब त्याला कुठंतरी सांगतं, अरे नाही हम्म, तुझाही दाभोळकर होईल ना. कारण बऱ्याच लोकांना आमच्याकडेही अशा धमक्या आल्या, जर थोडस आम्ही काही कुठल्या बाबत बोललोय, तर नाही तुमचाही दाभोळकर करू का, असं म्हणतात. पण आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते असे आहेत, त्यांना माहित आहे की हे मारणार तर कशाला मारणार, हे हम्म, काहीतरी पिस्तुलानं मारतील, यांनी हम्म, मारतील, चाकूनं मारतील, हे एवढंच करतील. आणि हे जर केलं, म्हणजे यांच्या भीतीनं जर आपण काम थांबवलं, तर आपल्याला जो काही अपेक्षित आहे महाराष्ट्र, तसा होणार नाही. म्हणून जिद्दीनं लागलेले आहेत आहेत काम करतायत.
संख्या जरी थोडीशी कमी झाली असेल तरी आताच मी नेमका विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचा दौरा केला. संपूर्ण हम्म, जिल्ह्यांच्या मुख्यालयी गेलोय. नव्या हम्म, नव्या कार्यकर्त्यांना जोडलं आणि युवा महिलांना सुद्धा सोबत घेतलं. हा विषय समजून सांगितला की हम्म, वैज्ञानिक दृष्टिकोन किती गरजेचा आहे. हा आपल्यासाठी सुद्धा, आपल्यामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला ना तर या हम्म, विज्ञान चिकित्सेच्या द्वारे आपला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास सुद्धा वाढतो. एवढंच हम्म, नाही, दुसरं काम आपण संविधानाचं करतोय. हम्म, कारण संविधानामध्ये आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये 51A सांगतोय की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते हम्म, कर्तव्य सुद्धा आपण पार पडतोय. आणि एक निकोप समाज, चांगला समाज तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. कोणी जरी शाबासकी दिली नाही, पण आपण हे केलेलं काम किती महत्वाचं आहे. कारण काय हम्म, होतं, एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचं म्हणजे भूत भानामती तंत्रमंत्र जादूटोणा हे सर्व आहे. तर तुम्हाला मुळातून ती गोष्ट पहिल्यांदा काढून घ्यावी लागते. जर हम्म, कार्यकर्ताच भूताला घाबरला तर भूताविषयी काहीच नाही. हम्म, कार्यकर्ता जर मंत्राला घाबरला तर तो या हम्म, बाबाबुवांचा, जसा आता पोलीस हम्म, घाबरलेत, याने धमकी हो, दिली, याला माहित होतं हो, की देखो कोप होईल. पण आम्हाला हम्म, काय माहित होतं? आम्हाला हे माहित आहे की 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज असं लिहून गेलेत. ते असं म्हणाले, जरी मंत्रेची वैरी मरे, कटिका बांधावी कट्यारे, रोग हम्म, जाये दूध साखरे, लिंब का प्यावा. म्हणजे मंत्रानं जर कोणत्या वैऱ्याला मारता असेल तर कटी हम्म, म्हणजे कमरेला, कट्यारे म्हणजे तलवार, हम्म, कमरेला हम्म, तलवार बांधायची गरज नाही. हे हम्म, 750 वर्षापूर्वी जर आपल्या हम्म, महाराष्ट्राच्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हम्म, आम्ही काय घाबरणार त्यात? एक दिवस हम्म. तर मरायचंच आहे. तर असे अनेक जर कार्यकर्ते आहेत, त्यांना लोकांनी वाटतंय. हा, लोकांनी या अशा बाबा बुवांच्या आता व्हिडिओ बघण्यापेक्षा जर संत महात्म्यांचे थोडे जरी अभंग वाचले तरी नक्की खूप नक्की. झालं, ते खूप झालं. अभंग जरी वाचले, हम्म, पण कसं होतं संतांमध्ये सुद्धा, मी मॅडम यात हे करतोय. आता कीर्तनकार नाहीत का? खूप कीर्तनकार आहेत, तुम्हाला ते यादी देतोय. हे हम्म, इतके कीर्तनकार असे आहेत की संपूर्ण चमत्कार पसरवत आहेत. मी म्हटलं ते एका संघटनेच्या पेरोलवर आहेत, ते मानधन देतात म्हणे या चमत्कारिक जर वर्णन केलं तर. हम्म, म्हणजे हम्म, काय सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये हम्म, संपूर्ण. एका हम्म, कीर्तनकाराचं मी ऐकलं पुण्याच्या, म्हणजे गोडसे किती क्रांतीवीर होते आणि महात्मा गांधींची हत्या केली तर किती बरं केलं त्यांनी, या हम्म, पद्धतीचं हम्म, कीर्तनच सांगतायत. आता हम्म, सांगा, याचं समर्थन कोणी करणार का? संतांविषयी सुद्धा तसंच होत आहे. म्हणजे हम्म, अजूनही संत सांगत असताना हे कुठले संत सांगतात? की ते संत संत तुकाराम महाराज अगदी सदैव वैकुंठाला गेले, ते पुष्पक विमान आलं होतं त्यांना घेऊन, त्यात ते बसले, हे चमत्कार अजूनही सांगतात. हम्म, एवढंच नाही, हम्म. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेडेमुखी वेद वदवले, हे सांगतात. आणि हे आता वास्तविक हे जास्त आता सिरियल्स टेलिव्हिजन ह्याच्यामधूनच या सगळ्या गोष्टी पसरवल्या जातात. पसरवल्या जातात. हम्म, मला हम्म, तेच म्हणायचं आहे. म्हणून खरे संत कोण, खरं त्यामागचं काय होतं? रेडेमुखी वेद वदवले म्हणजे याचा अर्थ काय होता? तुम्ही शब्दशः अर्थ घेणार का? हम्म, ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ते त्या कार्याचं जर तुम्ही सांगणार नाही, म्हणून आम्ही जागतो, आम्ही प्रबोधन करताना सांगतोय की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ते पहिले असे व्यक्ती होते की त्यांनी वेदाचं ज्ञान प्राकृतात आणलं, हम्म, जे संस्कृतात होतं. आणि प्राकृत भाषा ही जनसामान्याची भाषा होती. आणि त्या निमित्तानं सर्व वेद वाचायला लागलेत. पण त्या काळी या जनसामान्यांना मठ्ठ बुद्धीचे रेडे, अशी सिंचा मेला रेडा अशी शिवी द्यायचे. म्हणून एक मैपती नावाच्या कवीनं ज्ञानेश्वरांविषयी लिहिताना सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली इतकी महान होती की रेडेमुखी वेद वदवले. रेडेमुखी वेद वदवले याचा अर्थ या मठ्ठ बुद्धीच्या सामान्यांना अगदी प्राकृत भाषेतून वेद उपलब्ध करून दिले, लिहिले, हम्म, हा त्याचा अर्थ. हम्म, हा कोणी हम्म. सांगतोय का? नाही सांगत. चित्रपटामध्ये सुद्धा चमत्कार सांगितले हो, जातात. हो. म्हणून त्या तर चमत्काराचा फायदा घेऊन हे हम्म, अशोक खरात सारखे जे भोंदू आहेत ना, ते भोंदू हे सांगतात की माझ्यातही अशी शक्ती आहे, त्याच्याने मी तुमचं अगदी भलं भलं गुड गुड करू शकतो. म्हणून हम्म, ते हे सर्व आहारी जातात. हम्म, हा प्रश्न हम्म, आहे. म्हणून हम्म, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे नंबर एक. आणि दुसरं, जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करणे, ह्या दोन गोष्टी जरी महाराष्ट्राने अजेंड्यावर घेतल्या ना
तर हम्म. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र होऊ शकेल. हम्म, हम्म, हम्म. तर आपण खूप सोप्या पद्धतीने सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवावा आणि अशा लोकांच्या आहारी कसं जाऊ नये. आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि सर खरं तर आज तुम्ही अनिसाची बाजू देखील मांडली. ज्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतील, मला वाटतं कदाचित आज आपला हा जो व्हिडिओ आहे तो बघून त्यांच्या मनातले कदाचित प्रश्न त्यांना त्यांची उत्तरं मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं की अंधश्रद्धा, म्हणजे मला जितकं आता कळालंय की अंधश्रद्धेवर अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणं किंवा हा जो लढा आहे एकंदरीत, हा फक्त अनीस एकट्याचा नाहीये, हा प्रत्येक एका व्यक्तीचा आहे. आणि हा प्रत्येक एका व्यक्तीनं याच्याशी लढलं पाहिजे. सर धन्यवाद खूप. आपण आपला वेळ दिलात आणि मुंबई आउटलुकशी बातचीत केली त्याविषयी.